बुलंद आवाज महाराष्ट्राचा। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचं दुसरं अधिवेशन कोल्हापूर येथे कनेरी मठ या ठिकाणी 28 व 29 जानेवारी रोजी होत आहे। त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे। या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे राहील। या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष तसेच मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आहेत। या अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून आयुष्यमान भारत योजना मिशन आणि महात्मा फुले आरोग्य योजना याचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व नेते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर देखील या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत। या अधिवेशनात छत्रपती शिवाजी विद्यापीठ व संघटनेच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता व माध्यमे या विषयावर परिसंवाद होणार आहे। मला सांगायला आनंद वाटतो की या अधिवेशनात एक आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चित्रपट कलावंत ज्यांनी देऊळ आणि वळूसारखे चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला असे गिरीश कुलकर्णी हे अजितदादांची मुलाखत घेणार आहेत। मला राज्यातल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की या अधिवेशनात आपण सहभागी व्हा। या अधिवेशनात आयुष्यमान गोल्डन कार्ड प्रत्येक पत्रकाराला देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी एक छोटा कॅम्प देखील आम्ही आयोजित केलेला आहे। त्या ठिकाणी येणाऱ्या आधार कार्ड घेऊन येणाऱ्या सर्वांना हे कार्ड वितरित करण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण करतोय। तरी या अधिवेशनात सर्वांनी सहभागी व्हावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या भागातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेध YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।